Good morning student, welcome to my channel ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोलावं, म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. तर त्यासाठी मी आपणास छोटे छोटे सेंटेन्स देत आहे. तर आज आपणास मी धिस दॅट दिस दोज यापासून कसे वाक्य बनतात तर ते मी आपणास शिकवत आहे. तुम्ही चांगले काळजीपूर्वक त्याची प्रॅक्टिस करा, वहीमध्ये लिहित चला. तर आज धिस तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे, धिस हा शब्द प्रत्येकाला पाठ आहे. धिस म्हणजे हा, ही आणि हे. धिस हा शब्द प्रत्येकाला पाठ आहे. तर मग या धिसपासून आपण वाक्य कसे बनवतो तर ते मी आपणास सांगत आहे. धिस म्हणजे हा, ही, हे. म्हणजे धिस हा शब्द कशासाठी वापरला जातो? एखादी आपल्या जवळची वस्तू दाखविण्यासाठी धिस हा शब्द वापरला जातो. मग आपण आता माझ्याजवळ एक लॅपटॉप आहे, माझ्या अगदी जवळ आहे तो. तर मी काय म्हणणार मग त्याला? धिस इज अ लॅपटॉप. धिस इज अ लॅपटॉप. धिस इज अ लॅपटॉप. माझ्याकडे लॅपटॉप आहे किंवा हा लॅपटॉप आहे. दुसरं वाक्य, पुन्हा जवळचीच वस्तू आपल्याला दाखवायची आहे. धिस इज अ बुक. धिस इज अ बुक. धिस हा शब्द कसा आहे? धिस हा शब्द एकवचनी आहे, त्याच्यामुळं आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. आणि ही एकच वस्तू असल्यामुळं आपण अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. धिस इज अ बुक. धिस इज चेअर. धिस इज अ चेअर. ही जवळची वस्तू आपण दाखवलो आहोत, ही खुर्ची आहे. त्यानंतर धिस इज फोन. धिस इज अ फोन. हा फोन आहे. त्यानंतर पाचवं सेंटेन्स बघा. धिस इज माय ब्रदर. आता आपल्याला भाऊ दाखवायचा आहे आणि भाऊ जवळ उभा आहे, तर काय म्हणायचं त्याला इंग्लिशमध्ये? धिस इज माय ब्रदर. हा माझा भाऊ आहे. नंबर 6. धिस इज युअर बॅग. धिस इज युअर बॅग. ही बॅग आहे. तर मग ह्या जवळच्या वस्तू दाखविण्यासाठी आपण कशाचा उपयोग करत असतो? धिस या शब्दाचा उपयोग करत असतो. म्हणजे धिस वाक्यामध्ये या अर्थानं आपण वापरत असतो. हा, ही, हे. म्हणजेच धिस इज अ लॅपटॉप. हा लॅपटॉप आहे. धिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. धिस इज अ चेअर. ही खुर्ची आहे किंवा चेअर आहे. धिस इज अ फोन. हा फोन आहे. धिस इज माय ब्रदर. हा माझा भाऊ आहे. धिस इज युअर बॅग. धिस इज युअर बॅग. ही तुझी बॅग आहे. तर अशा पद्धतीनं आपण या धिसचा उपयोग करतो. जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण धिसचा उपयोग करतो आणि दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो? तर दॅट. आता दॅटचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर दॅटचा अर्थ काय होतो? दॅट म्हणजे तो, ती, ते. तो, ती, ते. मग आता हेच वाक्य आपण रिपीट करू इथं. आता ह्या सर्व वस्तू कशा आहेत? दूर आहेत. दॅट इज अ लॅपटॉप. दॅट इज अ लॅपटॉप. तो लॅपटॉप आहे. आपल्यापासून दूर असलेली वस्तू आपण काय सांगतो? तो लॅपटॉप आहे. दॅट इज अ बुक. दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे.
नंबर 3, धिस इज अ चेअर. दॅट इज अ चेअर. लांब चेअर असल्यामुळं आपण काय वापरतो तिथं? दॅट वापरतो. दॅट इज अ चेअर. ती खुर्ची आहे. नंबर 4, दॅट इज अ फोन. दॅट इज फोन. दॅट इज अ फोन. तो फोन आहे. दॅट इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. माझ्यापासून काही अंतरावर उभा आहे, त्याच्यामुळे काय म्हणायचं त्याला? लांब असल्यामुळं दॅट वापरायचं. दॅट इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. त्याच पद्धतीने आपण असं सुद्धा म्हणू शकतो, दॅट इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. दॅट इज माय फादर. ते माझे वडील आहेत. दॅट इज माय मदर. ती माझी आई आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही वाक्ये तयार करू शकतो. दॅट इज माय फादर. ते माझे वडील आहेत. दॅट इज युअर बॅग. किंवा दॅट इज युअर बॅग. ती तुझी बॅग आहे. तर अशा पद्धतीनं धिस आणि दॅटपासून आपण वाक्य एकापेक्षा अनेक बनवू शकतो. तर हे वाक्य समजून घेतल्याच्यानंतर अगदी सोपे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जवळची वस्तू दाखविण्यासाठी आपण कोणतं वापरला जातो? तर धिस वापरतो. दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? दॅटचा उपयोग करतो. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करा. यानंतरच्या जे दुसऱ्या क्लासमध्ये जे आहे दिज आणि दोजचा वाक्यामध्ये कसा उपयोग होतो हे मी आपणास शिकवणार आहे. तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.